विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावाला देणार उत्तर. चर्चा न झालेल्या 421 लक्षवेधींना उत्तर देण्यासाठी मुख्य सचिवांना आज शेवटची मुदत. उत्तरं दिली नाही तर हक्कभंगाला सामोरं जावं लागणार. डिसेंबरला भारतात मोठा राजकीय भूकंप. मराठी माणूस पंतप्रधान बनणार. काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत. नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त. लॉटरीपूर्वीच सिडकोच्या घरांच्या किमती 10% घटल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. रॅपिडो बाईक चालकाचा तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न. चालकाला चोप देत तरुणीनं केली स्वतःची सुटका. कल्याण पश्चिम येथील सिंडिकेट परिसरातील धक्कादायक घटना. SIRच्या विरोधात आज दिल्लीत काँग्रेसची मोठी निदर्शनं. रामलीला मैदानावरच्या आंदोलनात राहुल, प्रियंका खरगे सहभागी होणार. विश्व हिंदू परिषदेकडून ख्रिसमस निमित्त नवं फरमान. हिंदूंनी ख्रिसमसपासून दूर राहावं. ख्रिसमसचा बोर्ड लावणाऱ्या दुकानांमधून खरेदी करू नये. अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईकरांच्या भेटीला. वानखेडेवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांना भेटणार तर संध्याकाळी फॅशन शो मध्ये भाग घेणार. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली तिसरी T20 आज. 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाल्यानं चुरस शिगेला. सूर्यकुमार आणि गिलच्या बॅटिंगकडे असेल सगळ्यांचंच लक्ष.